26 जानेवारी 2026 या दिवशी आहे बघा गुरुवार आणि गुरुवारीच आलेले आहे रामनवमी। या दिवशी प्रभू रामांचा जन्मदिवस झालेला आहे। तर ह्या दिवशी बघा आपल्या स्वामींचा गुरुवारी आहे। प्रभू रामांची कोणती सेवा करायची, उपासना काय करायची, कशा घरच्या घरी प्रभू रामांचा जन्मदिवस कसा साजरा करायचा याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या स्वामींचा सुद्धा त्या दिवशी गुरुवार आहे बघा, तर स्वामींची कोणती सेवा करायची, स्वामींची कशी पूजा करायची, शिवाय त्या दिवशी जेव्हा आपण स्वामी महाराजांना प्रभू रामांना नैवेद्य अर्पण करणार त्या दिवशी त्या नैवेद्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तूसुद्धा अर्पण करायची की जेणेकरून प्रभू रामांचा आणि स्वामी महाराजांचा सुद्धा एक कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल। त्या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला सुद्धा हाईप करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांचा गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारीच योगायोगाने प्रभू रामांचा म्हणजेच रामनवमी आलेली आहे। गुरुवार आहे तर प्रत्येक स्वामी भक्तानं आपण ज्याप्रमाणे बघा प्रभू रामांचा जन्मदिवस करणार तेवढीच आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा त्या दिवशी सेवा करायची आहे। आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या हातून त्या दिवशी स्वामींची सेवा होणं खूप महत्त्वाचे आहे बघा। काही स्वामी भक्तांच्या घरामध्ये प्रभू रामांचा फोटो नाही, काही स्वामी भक्तांच्या घरामध्ये प्रभू रामांची मूर्ती नाही, तर त्या भक्तांनी सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींची सेवा उपासना केली तरीसुद्धा साक्षात तुम्हाला प्रभू रामचंद्रांचा म्हणजेच प्रभू रामांचा सुद्धा कृपाशीर्वाद मिळेल बघा। आपले स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत आणि आपल्या स्वामी महाराजांचा अवतारच विठ्ठल, राम किंवा श्रीराम किंवा हनुमान हे सर्व जे देव आहेत बघा ह्या जगामध्ये त्या सर्व देवांचा एक अवतार म्हणजे स्वामी महाराज आहे। स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत आणि पूर्ण विश्वाचे चालक, पालक, मालक हे स्वामी महाराजच आहेत। त्यासाठी ह्या दिवशी आपल्या स्वामींच्या मार्गातली सेवा आपल्याला चुकवायची नाही। तर आपल्याला त्या दिवशी सेवा काय करायची आहे याविषयी तुम्हाला मी सांगते बघा। रामनवमी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर आपल्याला प्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। तुमच्या घरामध्ये जर प्रभू रामांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा। आता नसेल मूर्ती तर काय करायचं, तर आता आपल्या स्वामींची मूर्ती आहे, सर्वांच्या घरी स्वामींची मूर्ती आहे। मूर्ती तांबणामध्ये घ्यायची, स्वामींच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक रामनवमी दिवशी करायचा आहे। सेवा चुकवायची नाही, गुरुवार आहे त्या दिवशी पंचामृताचा अभिषेक आपल्याला करायचा। सुक्त 16 वेळा पठण तुम्हाला 16 वेळा जरी करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा पुरुष सुक्त आणि 1 वेळा स्त्री सुक्त जरी पठण केलं तरी सुद्धा चालेल। स्वामींची मूर्ती तांबणातून काढून घ्यायची आहे। स्वामींच्या मूर्ती पुन्हा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर स्वामींच्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे। सर्व देवांना सुद्धा त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे। सर्व देवांना सुद्धा अभिषेक केल्यानंतर देवांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे बघा। आता स्वामी महाराजांची तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर स्वामींचा फोटो प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये असतो बघा। फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या व्यवस्थित। फोटोला अष्टगंध लावा, फोटोला थोडंसं हिनात्तर लावा, स्वामींच्या मूर्तीला सुद्धा हिनात्तर लावा, मूर्ती असेल तर मूर्तीला थोडासा अष्टगंध लावा आणि देवघरामध्ये त्यांची पूजा करून घ्या। आता त्या दिवशी रामनवमी आहे, सर्वांना माहिती आहे बघा। आता तुम्हाला आधीच्या माझ्या काल परवा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा आपल्या चॅनलवरती, त्यामध्ये रामनवमी आपण कशी सोप्या पद्धतीनं घरी साजरी करायची या संपूर्ण विषयी माहिती व्यवस्थित दिलेली आहे, तर तो पण तुम्ही व्हिडिओ एकदा बघून घ्या। तर आता त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना आवडीची फुलं त्या दिवशी अर्पण करायची आहेत बघा। स्वामी महाराजांना तुम्हाला न चुकता त्या दिवशी आवडीची फुलं ही नक्की अर्पण करा। स्वामींचा एक कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल बघा। एक महत्त्वाचा दिवस आहे, रामनवमी आहे बघा। आपले स्वामी महाराजच प्रभू रामांचा अवतार आहे। जेवढा आपण ह्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करणार, उपासना करणार, तेवढी सेवा आणि तेवढं सगळं फळ हे आपल्याला स्वामी महाराज देत असणार। आपण जेवढी प्रभू रामांची सुद्धा सेवा पूजा करणार तेवढे सुद्धा फळ ह्या दिवशी आपल्याला नक्कीच मिळणार। तर आता त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या महाराजांच्या आवडीची फुलं अर्पण करायचे। झेंडूचं फुलं अर्पण करू शकता, सोनचाफा अर्पण करू शकता, जाई-जुई अर्पण करू शकता, झेंडूचं फूल तर सांगितलंच मी तुम्हाला, कणेरीचं फूलसुद्धा अर्पण करू शकता, मोगऱ्याचं फूलसुद्धा अर्पण करू शकता। या फुलांपैकी एक फूल जरी तुम्ही स्वामींना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल। सर्व देवांना फुलं अर्पण करून घ्यायची, दिवा धूप आरती लावून घ्यायची। सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींना त्या दिवशी गोड सकाळच्या वेळेला तुम्ही एखाद्या फळाचा किंवा दूध साखरसुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता।
आता आपण 12 वाजता बघा, तुम्हाला 12 वाजता प्रभू राम म्हणजे 12:39 प्रभू रामांचा जन्म झालेला आहे दुपारी. तर ते आपण त्या वेळेला ज्या सेवा सगळ्या करणार त्या देवघराची इथं बसून आपल्याला सेवा सर्व करायचे आहेत. सर्व म्हणजे सर्व करायचे सेवा. आता त्याच्यानंतर बघा आपण प्रभू रामांचा जन्मदिवस झाल्यानंतर स्वामी महाराजांना आणि प्रभू रामांना सुद्धा नैवेद्य अर्पण करतो. तर आता नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला स्वामी महाराजांच्या आवडीची वस्तू आणि प्रभू रामांच्या आवडीची वस्तू हे नैवेद्यामध्ये नक्की घ्यायचे आहे बघा. रामनवमी ही वर्षातून एकदा येते आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी रामनवमी आलेली आहे बघा. यासाठी आपल्याला हे सर्व करायचं आहे. तर आता त्या दिवशी आपण नैवेद्यामध्ये शेवाळ्याची खीर घेऊ शकता तुम्ही, किंवा गोडाचा शिरा घेऊ शकता, किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी रव्याची खीर जरी बनवली असेल तरी सुद्धा रव्याची खीर तुम्ही घेऊ शकता. आता त्या दिवशी पहिल्यांदा आपल्याला ना सुंटोड्याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो बघा. प्रभू रामांना किंवा देवघरातील सर्व देवांना, आपल्या स्वामी महाराजांना त्या दिवशी सुंटोड्याचा नैवेद्य पहिल्यांदा अर्पण करायचा. सुंटोड्याचा नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला तुळशी पत्राचा वापर करायचा आहे. तुळशी पत्र हे आपल्याला त्या नैवेद्यामध्ये टाकायचं आहे, ठेवायचं आहे. आता तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुंटोडा घेतला आणि त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना आणि प्रभू रामांना नैवेद्य अर्पण करत असत, त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये. खूप महत्त्वाचा सेवा आहे बघा, खूप म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे. त्या दिवशी न चुकता तुम्ही स्वामी महाराजांना आणि प्रभू रामांना तुळशीपत्र नक्की अर्पण करा. तुळशीपत्र हे आपल्या स्वामींना तर विशेष प्रिय आहे बघा, आणि शिवाय प्रभू रामांना सुद्धा खूप प्रिय आहे. यासाठी त्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र नैवेद्यामध्ये टाकायचं आहे आणि स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता तुम्ही सुंटोड्याचा नैवेद्य अर्पण करताना सुद्धा तुळशीपत्र त्यामध्ये टाकायचं आहे. आता आपण एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य जो घरामध्ये बनवेल त्याचा नैवेद्य स्वामींना अर्पण करणार लगेच. तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्या नैवेद्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं, आपल्या स्वामींना आणि प्रभू रामांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. खूप महत्त्वाचा उपाय म्हणा तुम्ही किंवा सेवा म्हणा, ही जी रामनवमी दिवशी आणि गुरुवार आहे बघा, विशेषतः त्या दिवशी तुमच्या घरामध्ये नैवेद्य अर्पण करताना नक्की ही एक वस्तू त्या नैवेद्यामध्ये टाका आणि त्यानंतरच स्वामींना नैवेद्य अर्पण करा तुम्ही. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि स्वामी महाराजांचा शिवाय कृपा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळेल. तर हे सर्व मी तुम्हाला सांगितलं. त्या दिवशी आपल्याला ज्याप्रमाणे बघा रामरक्षा घरामध्ये पठण करायचे आहे 11 वेळा, तर त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे. ज्याप्रमाणे आपल्याला प्रभू रामांची सेवा करायची आहे, श्री भगवान हनुमानांची सेवा करायची आहे, त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिवशी गुरुवारी आपल्या स्वामींची सुद्धा सेवा करायची. आपण एक स्वामी भक्त आहोत, आपल्याला त्या दिवशी स्वामींची कोणती सेवा करायची, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 12 ते 12:30 या वेळेमध्ये स्वामींची सेवा करायची नसते, कोणतंच पोथीवाचन वगैरे करायचं नाही. तर त्या दिवशी विशेष दिवशी आपण स्वामींची कोणती सेवा करू शकता, तर मी तुम्हाला सेवा सांगते. तुम्हाला त्यातली एक सेवा जरी शक्य असेल तर तुम्ही सेवा नक्की घरामध्ये करा. आता पहिली सेवा सांगते की गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामधील अध्याय 14वा आणि अध्याय 18वा हे 2 अध्याय आपल्याला घरामध्ये गुरुवारी पठण करायचे आहेत. ही एक सेवा तुम्ही घरामध्ये करू शकता. दुसरी सेवा कोणती, तर स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायांचा एक पाठ सुद्धा घरामध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं 11 वेळा पठण घरामध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांचा 11 माळी जप सुद्धा करू शकता. ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या, या तर सर्व सेवा मी तुम्हाला सांगितल्यात, पण त्या दिवशी तुम्हाला महत्त्वाच्या सेवा कोणत्या करायच्या आहेत, तर त्या दिवशी आपल्याला गरजू गरीब व्यक्तींना दान धर्म करायचं आहे बघा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्या दिवशी दिवसभरामध्ये दान धर्म नक्की करा. मंदिराच्या बाहेर ज्या गरजू गरीब व्यक्ती असतात त्यांना यथाशक्ती दान करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, किंवा एखाद्या ठिकाणी बघा तुम्ही केळांचा प्रसाद सुद्धा मंदिरामध्ये घेऊन देऊ शकता. आता बघा राम मंदिरामध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप भाविक भक्त येतात. त्या दिवशी तुम्ही राम मंदिरामध्ये जाऊन सुद्धा केळांचा किंवा तुम्हाला जी फळं शक्य आहेत बघा त्या फळांचा नैवेद्य, मिठाईचा नैवेद्य सुद्धा तुम्ही तिथं जाऊन देऊ शकता आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना सुद्धा हा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटू शकता. रामरक्षाचं पठण केलं किंवा मारुती स्तोत्राचं पठण केलं, देवघराजवळ बसून स्वामींच्या ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या त्या सर्व जरी केला तरी सुद्धा तुम्हाला प्रभू रामांचा आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद नक्की मिळेल. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या की जेव्हा आपण प्रभू रामांचा जन्मदिवस साजरा करणार, अगदी उत्साहाने साजरा करणार, त्या दिवशी स्वामींचा गुरुवार आहे म्हटल्यानंतर त्या दिवशी गुरुवारच्या सेवा ह्या तुम्हाला महत्त्वाच्या करायच्याच आहेत बघा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला एक हाईपसुद्धा नक्कीच करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.